सकाळ प्रेस दिलं, आज कढई ठेवली बघा तापायला, बघू शकता. मी असं वेगळं काय तर तुम्हाला दाखवणार. सगळे एकत्र भाज्या घेतल्यात बरं का. ढबू मिरची, सिमला मिरची, वांग सगळं एकत्र. आज तुम्ही भाजी बघा, वेगळी तुम्हाला भाजी दाखवते. आणि किती सिंपल आहे बघा. लय मटेरियल नाही घालायचं काय. आबडदोबड शेंगदाणाच कूट तुम्हाला दाखवते वेगळं काय तर. कढई तापायला ठेवली, तेल घालते बघा. काय थोडी जिरी मोहरी टाकली बरं का, तुम्ही बघू शकता. आता टाकणार थोडी कोथिंबीर, टाकणार टमॅटो, टाकणार मी असं वांग, कोथिंबीर वांग सगळं एकत्र एकदा सगळं तेलात पडत. हे बघा, आता बघू शकता. तुम्हाला दाखवते मी. सगळं तिखट 1 चमचा टाकायचं, असं टाकायचं सगळं. 2 चमचे अजून काळा मसाला, थोडीशी हळद. हे बघा, अजून तुम्हाला दाखवते चवीपुरतं मीठ. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता किती सुंदर बघा. वेगळी काहीतरी भाजी शिजू द्या. थोडं शेंगदाण्याचं कूट आबडतोबड, असं आबडतोबड टाकून करायचं बघा. लय ते लय 10 मिनिटं लागतात बरं का भाजीला. ह्या सगळे एकत्र आहे ना. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून बघा, झाली आपली भाजी बघा. कशी झाली भाजी तुम्हाला दाखवली मी कशी करायची. तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघाय. सगळं एकत्र आहे बरं का. वांग, सिमला मिरची, बटाटा सगळं असं मी एकत्र टाकलं. किती साधी सिंपल भाजी, काय त्याला मी टाकलं नाही. लय मटेरियल घातलं पण चांगलं लागत नाही. सिंपल भाजी. तुम्हाला ही माझी भाजी सिंपल आवडली असेल, मस्त भाकरी चपाती करा, त्याच्यावर खावा. तुम्हाला ही माझी भाजी आवडली असेल सगळी एकत्र भाज्यांची, तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.